दानी एकच नंबर आहे. एकच नंबर. म्हणजे अपेक्षेसारखे रिझल्ट आले का अपेक्षेपेक्षा जास्त रिझल्ट चांगले आले? अपेक्षेपेक्षा जास्त आले. हा, म्हणजे याची आपण अपेक्षाच ठेवली नव्हती. भाऊ तर म्हणले की आम्ही प्लॉट उपटून फेकून देणार होतो. बरोबर, म्हणजे उपटून कांद्याचं रोप टाकून द्यायची इथपर्यंत शेतकऱ्यांची तयारी होती. पण त्या स्टेजला आपण पूर्ण प्लॉट आज एकदम चांगल्या प्रकारे स्टेबल करून चांगल्या प्रकारचा आज इथं प्लॉट आपल्याला नजरेनं दिसतोय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक वैष्णव घरडा केमिकलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण किन्नळ या गावी आलेलो आहे. आपण या भाऊंच्या टोमॅटोच्या प्लॉटवरती आलेलो आहे. या प्लॉटवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पावडरी असो, डावणी असो, टिपका असो आणि करपा असो एवढ्या मोठ्या प्रमाणात पडला होता. आणि एक झाड असं होतं उदाहरणासाठी की ते झाड ते शेतकरी म्हणजे उपटून टाकणार होते किंवा ते झाड आपण ठेवणारच नव्हतो, म्हणजे झाडच नव्हतं. त्याचे फोटोही आपण अगोदर काढून ठेवले, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच. हे जे बाजूचं झाड आहे की हे पूर्णपणे खराब झालेलं होतं. बुरशीजन्य एवढा अटॅक झाला होता की पूर्णपणे झाड संपलं होतं. तर अशा झाडावर आपण ट्रायल घेतली होती की हे झाड नीट होऊ शकतं का कोण्या औषधीने. तर त्यावरती आपण जे घरडा कंपनीचं यमाकाझे नावाचा जो प्रोडक्ट येतो आणि दुसरा जो प्रोडक्ट आहे चमकीला, अशा दोन प्रोडक्टचं डेमॉन्स्ट्रेशन आपण या प्लॉटवरती टाकलं होतं. व नंतर आता 15 दिवसांनी काय रिझल्ट ऑब्झर्व येतात ते बघण्यासाठी या आपण आलेलो आहे. त्या भाऊकडून आपण एकदा जाणून घेऊ की त्या झाडाची आणि प्लॉटची कंडिशन अगोदर कशी होती आणि आज कशी आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ. तुमचं नाव काय? परवीन दिलीप सोमासे. परवीन दिलीप सोमासे. गाव? देर. तालुका? गंगापूर. आणि जिल्हा? संभाजी. पर आपण ज्या दिवशी डेमो टाकायला आलो एकंदरीत त्या झाडाची कंडिशन काय होती त्या दिवशी? उपटून टाकायला लायकी फक्त काडी होती. म्हणजे बुरशीजन्य अटॅक एवढा होईल होता. आपण जर का बघितलं त्यांना जवळून दाखवा. हे बघा, आम्ही त्या दिवशी नळी खुपसून ठेवलो भाऊ. तुमच्या हातानेच म्हणलं होतं की ते नळी खुपसून ठेवा. हे झाड जर का पाहिलं तर डावणी, भुरी, करपा, म्हणजे आज जरी खोड बघितलं तर बुरशीजन्य अटॅकामुळे आणि हे पान जर बघितलं तर पूर्णपणे खराब झालं होतं. फक्त एवढं झाड होतं पूर्णपणे बुरशीनं म्हणजे संपलं होतं. म्हणजे ते झाडच नव्हतं थोडक्यात जर सांगायचं तर. पण तरी आपण त्याच्यावर ट्रायल घेतली होती की काय होतं आपण चेक करू म्हणून आम्ही नळी खुपसली आणि त्या झाडाला फवारणी दिली. काय होतं तर तिच्यावर आपण हे जे यमाकाझी आहे, या यमाकाझी 1 लिटर पाण्याला 1.5 ml फवारणी घेतली होती. आणि जे चमकीला येतं ते सुद्धा 1 लिटर पाण्याला 1.5 ml फवारणी घेतली होती. आज तुम्ही झाड बघू शकता. त्यानंतर जे पण वर नवीन शूट निघाले अतिशय चांगल्या प्रकारे फ्रेश, कोणत्याही प्रकारचा बुरशीचा अटॅक नाहीये, एकदम स्वच्छ पानं आहे. तिच्यावर डावणी नाही, भुरी नाही, टिपका नाही, करपा नाही, काहीच नाही. कोणत्याही प्रकारचा बुरशीचा अटॅक आज त्या प्लॉटवरती नाहीये. म्हणजे तुम्ही आम्हाला किती माहिती 4-6 दिवसांनी फोन केला होता वाटतं? किती दिवसांनी फोन केला तुम्ही? 4 दिवसांनी झाला आमचा फोन. शुभम सरांसोबत तुमचा फोन झाला. तुम्ही काय रिझल्ट साठीच फोन केला होता? रिझल्टसाठी. म्हणजे जे झाडाची अपेक्षा नव्हती किंवा गॅरंटी नव्हती ते झाड सुद्धा एकदम क्लिअर झालं. शेंडा फोडला होता म्हणून त्यांनी आपला जे इथला एम्प्लॉय एफ आहे रोहित त्याला फोन केला होता की साहेब एकदम अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट आले. व आज आम्ही स्वतः त्याला पाहणी करायला सुद्धा आलो की बा एवढं झाड सुद्धा खराब प्लॉट सुद्धा नीट होऊ शकतो. तर ते कशामुळं तर हा जे घरडाचं यमाकाझी आणि चमकीला नावाचा जे आपलं बायोस्टिम्युलंट पिजार येतं या दोनचा आपण त्याच्यावरती स्प्रे घेतला होता. बकील पण टाकलं होतं का? हा, आणि बकील हे आपलं सकिंग पेस्टसाठी एक औषध येतं ज्यामध्ये इमिडा आणि फेप्रोनिल असं कॉम्बिनेशन आहे. आणि याच्यामध्ये जर कॉम्बिनेशन सांगायचं गेलं तर पॅलॅक्रोस्ट्रॉबिन आणि थायफ्लुक्झामाइड नावाचा याच्यामध्ये कंटेन आहे. दोन्ही जे आपण प्रोडक्ट घेतले ते डबल कॉम्बिनेशनचे होते. अतिशय सुंदर प्रकारचं कॉम्बिनेशन आपण टोमॅटोच्या फवारणीसाठी दिलं आणि त्याचे रिझल्ट आपल्याला प्रत्यक्षात आज समोर आहे. आजची तारीख किती आहे? 8/7/2025 हा व्हिडिओ आहे. या टायमात आता जर का बाकी ठिकाणी बघितलं तर पूर्ण ठिकाणीमध्ये टिपका पडलेला आहे प्लॉटवरती किंवा भुरी किंवा डावणी पडलेली आहे. मोठ्या प्रमाणात प्लॉट सध्या खराब होत आहेत. आणि आज जर का हा प्लॉट पाहिला तर कुठल्याही प्रकारचा इथं टिपका दिसणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा इथं भुरी डावणी तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे लंबा काळापर्यंत त्यांना रिझल्ट सुद्धा चांगले मिळेल. तर तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी? एकच नंबर आहे. एकच नंबर. म्हणजे अपेक्षेसारखे रिझल्ट आले का अपेक्षेपेक्षा जास्त रिझल्ट चांगले आले? अपेक्षेपेक्षा जास्त आले. हा, म्हणजे याची आपण अपेक्षाच ठेवली नव्हती. भाऊ तर म्हणले की आम्ही प्लॉट उपटून फेकून देणार होतो. बरोबर, म्हणजे उपटून कांद्याचं रोप टाकून द्यायची इथपर्यंत शेतकऱ्यांची तयारी होती. पण त्या स्टेजला आपण पूर्ण प्लॉट आज एकदम चांगल्या प्रकारे स्टेबल करून चांगल्या प्रकारचा आज इथं प्लॉट आपल्याला नजरेनं दिसतोय. आणि हे झाड तर असं होतं की आपण हे मलाही विश्वास नव्हता. मी फक्त ट्रायल करायची म्हणून तिच्यावरती फक्त काडी खुपसून ठेवली होती की जे होईल ते आपण बघू. पाहिलं तरी आमच्या शेजारचा प्लॉटला असा दिसत आहे. हा, आता तो प्लॉट खराब. बरं, म्हणजे उलटी कंडिशन झाली. लोकांचे चांगले होतं आपला खराब होता. आणि आता फवारणी टाकली आपला प्लॉट चांगला झाला आणि लोकांचे प्लॉट आजच्या कंडिशनला खराब आहे. हा हा, तर सांगायची गोष्ट आहे की एवढ्या चांगल्या प्रकारचे रिझल्ट या यमाकाझी, चमकीला आणि बकीलचे
अतिशय सुपर रिझल्ट टोमॅटोवरती येत आहे. त्याच्यामुळं फवारणी करण्यासाठी बिनधास्त प्रकारे शेतकरी फवारणी करू शकतो. व्हिडिओ जर का आवडला आणि जर का माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा व चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.